षटकातून आला सतीश आणि सॉरी सतीश नाही रे, सतीश आणि प्रेम प्रथम षटक घेऊन आलाय राजा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय शरदला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहेत रोशन शेलार. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, पहिलाच चेंडू होता. मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाली आणि खातं खोललंय धुळीपाडा संघाचं या एका धावेने. बघूया पुढील चेंडू असेल. फलंदाज प्रेम स्ट्राइक एंड वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू होता, परंतु चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी. तर धावसंख्या झाली आहे 3 धावा. पहिले षटक प्रगतीपथावरती. वेळेस संधी निर्माण झाली होती. यष्टीरक्षक चुकी करतायत. झेल सुटलाय प्रेम या फलंदाजाचा. एक जीवदान मिळालंय. तर बघूया पुढील चेंडू. षटकातील चौथा चेंडू घेऊन जातोय राजा. स्ट्राइकला आहेत प्रेम, नॉन स्ट्राइकला आहे सतीश. श्री गणेश धुळीपाडा संघाची सलामीची जोडी. यावेळेस देखील सुरेख चेंडू, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. रोखून ठेवलंय ते प्रेमला गोलंदाज राजाने. सुरेख गोलंदाजी. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. 4 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या झाली ती 4 धावा. बघूया षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय. या वेळेला मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज राजा. वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी. या एका धाव्याने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या झाली ती 5 धावा. पुढील चेंडू तो राजाचा सतीशसाठी. या वेळेला संधी निर्माण झाली. चेंडू हवेत आहे, फटका फसलाय आणि सतीश फलंदाज बाद. नक्कीच एक संधी निर्माण झाली होती. चांगला फलंदाज बाद झालाय सतीश. आणि राजाचा पहिल्याच चेंडू पासून अतिशय सुंदर असे प्रयत्न चालू होते फलंदाजाला बाद करण्यासाठी. नक्कीच यश मिळालंय ते गोलंदाजाला आणि सतीश बाद झालाय. सतीशची जागा सांभाळण्यासाठी आलाय योगेश.
बघूया षटकातील शेवटचा चेंडू. या वेळेला आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. बघूया किती धावा मिळतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पासून दूरवर होते. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं शेवटच्या क्षणाला. तीन धावा मात्र मिळतील या चेंडूवरती. धुळीपाडा संघाला 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली 8 धावा. षटक संपलाय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या बघायला मिळेल 8 धावा. एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतो सतीश. तसं तर दुसरं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय. पुन्हा एकदा राजा, या गोलंदाजाचं नाव देखील राजा आहे. एक षटक संपलं. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला मिळते 8 धावा श्री गणेश धुबीपाडा संघाची. तसेच पुढील षटक, षटकातील पहिला चेंडू चांगला फटका लेग साइडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फेक येईपर्यंत मात्र दुसरी धाव पूर्ण झाली. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. पुढील चेंडू असेल राजाचा. फलंदाज योगेश साठी. यावेळेस सुरेख फटका आहे. चेंडू मात्र हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलाय. झेल होऊ शकला नाही. परिणामी 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या होती ती 12. संधी निर्माण झाली होती परंतु झेल काय होऊ शकला नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडला. दरम्यान पुढील चेंडू यावेळेस मोठा प्रहार. चेंडू जाईल षटकार 6 धावांसाठी. तो राजा या गोलंदाजाला आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू आणि 10 धावा खर्च केल्या ते राजाने. बघूया पुढे येणारे 3 चेंडू कशा प्रकारे खेळेल. यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षकापासून चेंडू खूपच दूरवर राहिला. परिणामी झेल होऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. 2च धावांवरती समाधानी दोन्ही फलंदाज. या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 20 धावा. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला सुरेख फटका आहे. चेंडू निघून जाईल. षटकार. सुंदर फलंदाजी. सुरेख फलंदाजी आहे योगेशची. बघूया षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 6 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. सुंदर फलंदाजी करतोय योगेश. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार बघायला मिळालेत आणि दुसरा षटक खूपच महागडं ठरतंय. जवळजवळ 18 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये.
या वेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन व्यवस्थित नसल्यामुळे चेंडू त्या ठिकाणी पायच्या स्वरूपात एक धाव. या एका धावेमध्ये संघाची धावसंख्या झाली 27 धावा. षटक संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश धोबीपाडा संघाची धावसंख्या झाली 27. भरत बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं. भरत या गोलंदाजाला आई गावदेवी कांबडीपाडा या संघाकडनं. तर बघूया स्ट्राइक एंडवर आहेत योगेश. आतापर्यंत खूपच चांगली फलंदाजी. 2 मोठे फटके बघायला मिळालेत. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पायच्या स्वरूपात एक धाव मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये या एका धावेने संघाची धावसंख्या झाली 28 धावा. बघूया चांगला चेंडू, निर्धाव चेंडू बघायला मिळाला. या वेळेला मात्र फटका चांगला आहे. बघूया धावबाद होण्याची शक्यता त्या ठिकाणी. नक्कीच फलंदाज धावबाद झालाय. बघूया सचिन आलाय नवीन फलंदाज मैदानामध्ये. धावबाद झालाय तो फलंदाज योगेश. अतिशय चांगला फलंदाजी करत होता, परंतु खूपच मला वाटतं घाई केली. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. परिणामी योगेश हा धावबाद झाला. नवीन फलंदाज सचिन. स्ट्राइक एंडवर आहेत प्रेम. फुल टॉस चेंडू होता. फटका चांगला आहे लेग साइडच्या दिशेला. डिक्लेअर झोन मध्ये नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. एकूण 3 धावा मिळतील या चेंडूवरती. फ्रीट असेल पुढील चेंडू. स्ट्राइक एंडवर आहेत प्रेम. बघूया कशा प्रकारे समाचार घेतील या फ्रीट चेंडूचा. एकूण 3 रन 2 डिक्लेअर झोन मध्ये. तर बघूया पुढील चेंडू फ्रीटचा असेल. वेळेस फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलची संख्या झाली 34 धावा. बघूया पुढील चेंडू. या वेळेचा सुरेख फटका आहे. चेंडू हवेत आहे. बघूया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतायत. झेल सुटलाय. 3 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 37 धावा. तर बघूया चौथं षटक घेऊन आला गोरख. यावेळेस डाव्या खूपच बाहेर चेंडू होता. परिणामी पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. या एका धावेने धावसंख्या पुढे गेली. धावसंख्या झाली 38 धावा. आता मात्र सुरेख गोलंदाजी आहे. चांगला कमबॅक. पहिला चेंडू
वाईट चेंडू त्या ठिकाणी हाताळला होता तो गोलंदाज गोरखने. त्यानंतर निर्धाव चेंडू बघायला मिळाला. या वेळेला उत्तुंग फटका आहे, चेंडू निघून जाईल. षटकार 6 धावांसाठी. या 6 धावांनी श्री गणेश धोबीपाडा संघाची धावसंख्या झाली ती 44 धावा. एक उत्तुंग असा षटकार बघायला मिळाला प्रेमच्या बॅट मधून. बघूया पुढील चेंडू. हा देखील सुरेख फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, कोणती चुकी करत नाही. झेलबाद झालाय प्रेम. या वेळेला संधी निर्माण, परंतु चेंडू निघून गेला. षटकार. तर खूपच सुंदर फटका बघायला मिळाला 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती 50 धावा. या वेळेला मात्र चांगलं कमबॅक बघायला मिळालं. निर्धाव चेंडू. बघूया शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कशा प्रकारे समाचार घेईल फलंदाज रामदास, तर कशा प्रकारे रोखून ठेवेल गोलंदाज गोरख. यावेळेस बघूया हानाहानामध्ये मला वाटतं धावबाद झालाय फलंदाज आणि एक धाव. पहिलेच रनला आउट आहे ना. तर 51 धावांची गरज असेल ते आई गावदेवी कामडीपाडा या संघाला. तर 51 धावांची आवश्यकता आहे ती आई गावदेवी कामडीपाडा या संघाला. शिरळबी आणि एकता बिंदास या संघाच्या कॅप्टननी यायचे टॉससाठी.
एकावन्न धावांची गरज आहे ती आईगावी देवी कांबडेपाडा संघाला. आणि सलामीची जोडी आली आहे ती गोरख आणि तुषार. 4 षटकांचा हा सामना जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. आणि प्रथम षटक घेऊन आला तो निलेश. सरासरी 13 धावांची गरज आहे प्रत्येक षटकामागे. पहिले षटक असेल ते पॉवर प्लेचे. पुलटाचा असा चेंडू चांगला भिरकावला तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषे पार चौकार. तुषार जर षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल भाऊ वाघ यांच्याकडनं. पहिल्या चेंडूवरती सनसनीत असा चौकार. दुसरा चेंडू चांगलासा चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेने मारला. चेंडू वन बाउन्सर चौकार. सुंदर अशी फट. सुंदर फटकेबाजी करतो तो गोरख. निलेच्या 2 चेंडूवरती 2 लगातार असे सुंदर असे चौकार मारलेत. षटकातील तिसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. पुन्हा एकदा मारण्याचा चेंडू परंतु गुडलेंदोरती पडलेले चेंडू निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. चांगलासा चेंडू आणि बॅटची आउटसाइड एज घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातात गडी बाद येथे पहिला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. शिरोळ बी संघाचा कर्णधार. चौथा चेंडू षटकातला. चांगलासा चेंडू गुडलेंदोरती टाकलेला. चांगलं क्षेत्ररक्षण देते. एकच धाव. 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू षटकातला. सुंदर असा चेंडू पूर्णपणे बीट करण्यात यश आणि ते षटक संपलेलं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा. आणि ते टॉस होत आहे शिरोळ आणि एकता बिंदास संघामध्ये. शिरोळ बी संघ येथे नाणेफेक जिंकलेला आहे. कृपया त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवावा. दरम्यान सामन्याला येथे सुरुवात.
आणि शिरोळ बी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि इथे सतीश आणि मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा चेंडू, शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव असा चेंडू. धावसंख्या फक्त 9 धावा. पहिले षटक संपलेलं आहे, दुसरं षटक प्रगती पथकावर. आणि मारण्याचा प्रयत्न आणि सुंदर असा चेंडू, इनस्विंग थोडासा केलेला, पूर्णपणे बीट केले ते भरतला. सतीशने सुंदर गोलंदाजी करतो. सतीश चांगली ॲक्शन त्याच्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या फक्त 9 धावा. एक षटक संपलेला आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. तिसरा चेंडू आणि सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. बघूया, चांगला असं क्षेत्ररक्षण देते. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट केलेल्या आहेत कांबडेपाडा संघाने. धावसंख्या आली ती 11 धावा. सुंदर असा चेंडू, पूर्णपणे बीट करण्यामध्ये यश. निर्धाव असा चेंडू, सुंदर गोलंदाजी करतोय तो सतीश. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. चांगलं योगदान आपल्या संघासाठी सतीशचं. 5वा चेंडू सतीशचा. स्ट्राईकला तो भरत आणि मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा चान्स देत नाही ना. तुम्ही बॅकफुटवर खेळू शकत ना फ्रंट फुटवरती. सुंदर गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत फक्त. धावसंख्या झाली फक्त ती 11 धावा. शेवटचा चेंडू षटकातला. पुन्हा मारण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा त्याच दिशेने. सुंदर असा इन स्विंगर टाकलेला चेंडू आणि इथे षटक समाप्त. सुंदर अशी गोलंदाजी. आपल्या षटकामध्ये फक्त 2 धावा दिलेल्या आहेत सतीशने. आणि आता समीकरण आहे ते जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 40 धावांची गरज. एक अतिशय स्फोटक अशी फलंदाजीची गरज कांबडेपाडा संघाला. आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो रामदास. उंच पुरा असा गोलंदाज. चांगला लॉंग रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू. स्ट्राईकला तो तुषार. सामना करेल तो रामदासचा. फुल टॉस टाकलेला चेंडू. पूर्णपणे बीट झाला तो फलंदाज. अतिशय चान्स होता चांगला तो चेंडू सीमारेषेकडे पाठवण्याचा, परंतु पूर्णपणे बीट आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू बायच्या स्वरूपात 1 धाव. षटकातील दुसरा चेंडू रामदासचा भरतसाठी. चांगला टोललेला चेंडू. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. चांगला असं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु ते धाव बाद होण्याचा धोका आणि इथे गडी बाद झालेला आहे. धावेसाठी भरत हा धावबाद झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण देते धोबेपाडा संघाचं. मारण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर अशी दिशा, सुंदर असा टप्पा. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. भरतची जागा सांभाळण्यासाठी आला तो अनिल.
चांगलासा चेंडू, चांगला टोलला आहे तो मिडॉनच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण देते, एकच धाव. सुंदर गोलंदाजी. धावसंख्येला ती 14 धावा. चार चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्यात त्या रामदासने. सुंदर गोलंदाजी करतो तो रामदास. 5वा चेंडू रामदासचा आणि उंचावर मारले चेंडू. चेंडू हवेमध्ये बघूया झेल होतोय का, त्याने सुंदर असा सेकंड अटेम्प्ट मध्ये पकडलेला हा झेल आणि गडी बाद येथे कांबळेपाडा संघाचा. अंदाजचा आणि शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी, निर्धावाचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, चांगलासा कंट्रोल आपल्या गोलंदाजीवरती रामदासचा. बायच्या स्वरूपात एक धाव. आणि आता समीकरण आहे ते 6 चेंडूमध्ये 36 धावा. आता गोलंदाज हवा असेल तो स्टुअर्ट ब्रॉड आणि फलंदाज असेल तो युवराज सिंग. जर ही स्टोरी जर रिपीट करायची असेल तर 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज. आणि गोलंदाजी आहे तो करण. चांगली गोलंदाजी, चांगला असा फटका, चांगला असं क्षेत्ररक्षण देते. पहिला चेंडू, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बघूया गडी धाव बाद होतोय का. आणि ते गडी बाद झालेला आहे. दुसऱ्या धावेसाठी एक नाते बाद झालेला. आणि क्लीन बोल्ड केलेला आहे ते करणने तुषारला. सुंदर अँगल डिलिव्हरी होती ती आणि मिडलवरती टप्पा पडून लेग स्टंप उडवलेला आहे. गडी बाद झाला तो कांबळेपाडा संघाचा. चांगली गोलंदाजी धोबेपाडा संघाकडनं करणची. 4 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे अजून कांबळेपाडा संघाला. अंतराची एक धाव कांबळेपाडाच्या खात्यामध्ये. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी, निर्धावाचा चेंडू. केवळ औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी केली ती धोबेपाडा संघाने आणि फलंदाजी ही खूपच चांगली केली होती. पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, बघूया झेल होतोय का. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धावेसाठी. अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येला ती 18 धावा. चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंच भाकर सारुक्ते यांच्याकडनं वाईड घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. केवळ औपचारिकता शिल्लक आहे गोलंदाजाने, याचे लक्ष ठेवावे. अजूनही 2 चेंडू टाकायचे आहेत आपल्याला. मारलेला आहे चेंडू. चेंडू हवेमध्ये, बघूया झेल होतोय का क्षेत्रक्षेत्राच्या खाली आणि हा झेल टिपलेला आहे. गडी बाद.